ज्या हातांनी मुलांना साक्षर करायचं त्याच हातांनी जर कोवळ्या कळ्या खुडण्याचा प्रयत्न केला तर समाज गप्प बसेल का? भंडारा जिल्ह्यातून एक अशी संतापजनक घटना समोर आली आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। एक असा शिक्षक ज्याने पवित्र नात्याला काळीमा फासली, पण संतापलेल्या पालकांनी त्याला अशी अद्दल घडवली की अख्खा महाराष्ट्र थक्क झालाय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि या नराधम शिक्षकाचा भूतकाळ काय सांगतो, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची गोष्ट आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। अनिल जगन राऊत वय 54 वर्ष या शिक्षकाने शाळेतील निरागस चिमुरड्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केले आहेत। ज्या मुलींचे अजून दुधाचे दातही पडलेले नाहीत अशा निरागस जीवांशी खेळणाऱ्या या हैवानाचे कृत्य समोर आल्यावर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। वडेगावची ही शाळा एक शिक्षकी शाळा आहे जिथे 1ली ते 4थी पर्यंतचे 19 विद्यार्थी शिकतात। गेली 5 वर्ष अनिल राऊत इथे शिकवत होता, पण हा नराधम मुलांना धडे देण्याऐवजी त्यांना नको ते व्हिडिओ दाखवायचा। शाळेतील जवळपास सर्वच मुलींशी त्याने गैरवर्तन केल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे। जेव्हा ही माहिती पालकांच्या कानावर पडली तेव्हा त्यांचा संयम सुटला। मंगळवारी सकाळी सर्व ग्रामस्थ आणि पालक एकत्र झाले आणि त्यांनी थेट शाळा गाठली। आपल्या मुलांवर झालेला अन्याय पाहून पालकांचा संताप अनावर झाला। संतप्त महिलांनी आणि पालकांनी या नराधम शिक्षकाला भर चौकात आणलं। त्याचे कपडे काढून चप्पल जोड्याने त्याची चांगलीच धुलाई करण्यात आली। भर चौकात झालेल्या या राड्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। सध्या पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पण सर्वात भयानक गोष्ट तर पुढे आहे। हा शिक्षक अनिल राऊत हे पहिल्यांदाच असं करत नाहीये। 5 वर्षांपूर्वी तो लाखांदूर तालुक्यातील गौराळा येथील शाळेत होता। तिथेही त्याने विद्यार्थिनींशी असाच अश्लील प्रकार केला होता। तिथे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्याला निलंबित करण्यात आलं होतं। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुन्हा त्याची बदली वडेगाव शाळेत करण्यात आली। प्रश्न हा पडतो की अशा विकृत मानसिकतेच्या माणसाला पुन्हा शाळेत नियुक्ती दिलीच कशी जाते? मित्रांनो, ही घटना केवळ एका गावची नाही तर आपल्या शिक्षण व्यवस्थेवर पडलेला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। जर आपल्या मुलांना शाळेतही सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी जायचं कुठं? या नराधमाला कडक शिक्षा व्हायला हवी की नको? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की अशा विकृत लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडलं पाहिजे। आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूक रहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।